राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांची पक्षातील मंत्र्यांवर तीव्र शब्दात नाराजी। सर्व ताकद देतो तरी निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे यश का मिळालं नाही, अजितदादांनी सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केली। नाशिकचे 2 माजी महापौर भाजपच्या गळाला लागल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। पुणे भाजप कोर कमिटी बैठकीत 115 उमेदवारांची नावे ठरल्याची माहिती। केंद्रीय मंत्री मोहोळ, चंद्रकांत पाटील आणि कोर कमिटी सदस्यांच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती। नवी मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या 4 जागांसह 57 जागांवर दावा। भाजपच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी केल्याची सूत्रांची माहिती। काल मातोश्री परिसरात पुन्हा ड्रोनच्या घिरट्या। आजूबाजूच्या परिसरात सुरू असलेल्या एका प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी हे ड्रोन उडवल्याची माहिती। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून प्रवाशांसाठी खुलं। मुंबई एअरपोर्टवरून 23 विमानांचं टेक ऑफ। मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार। नवीन वर्षाच्या निमित्ताने तुळजाभवानीचं दर्शन महागलं। 200 रुपयांचा पास 25 तारखेपासून 4 तारखेपर्यंत मिळणार 500 रुपयांना। नांदेड जवळच्या मुदखेडमधील जवळा गावातल्या एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू। 2 मुलांची रेल्वेखाली आत्महत्या, तर आईवडिलांनी गळफास घेऊन केली आत्महत्या। कर्नाटकमध्ये बंगलोरवरून गोकर्णला जाणाऱ्या खासगी बसची ट्रकला धडक। भीषण अपघातात 17 प्रवाशांचा मृत्यू। अरावली पर्वतरांगा वाचवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय। नवीन खाण परवान्यांवर बंदी। केंद्रानं सर्वच राज्य सरकारांना दिले निर्देश। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची 101वी जयंती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वाजपेयींना अभिवादन। बांगलादेशची राजधानी ढाक्यातील बाजारात स्फोट। बीएनपीचा कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमानच्या आगमनापूर्वी स्फोट। एका व्यक्तीचा मृत्यू, तर गुंडांनी उड्डाणपुलावरून फेकला पेट्रोल बॉम्ब। आज भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय ख्रिसमस। विशेष प्रार्थना सभांचं आयोजन, तर रोषणाईनं उजळले चर्च। नाशिकमध्ये 2 माजी महापौर भाजपच्या गळाला लागल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार असल्याचं कळतंय। दरम्यान विनायक पांडे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे दिग्गज आहेत, तर शाहू खैरे काँग्रेसचे मोठे नेते आहेत। दरम्यान या नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजप एकाच वेळी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे। लक्ष्मण, नाशिकमध्ये भाजपला आता एक मोठा सपोर्ट मिळणार असल्याचं दिसतंय। 2 मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। प्रियंका, खरं तर नाशिक महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि या सगळ्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते आता ताकद आजमावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीने 2 माजी महापौर जे आहे ते भाजपला गळाला लावलेले आहे। त्यामध्ये महत्त्वाचं नाव म्हणजे विनायक पांडे यांचं आहे। विनायक पांडे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे गेल्या 40 वर्षांपासूनचे पदाधिकारी राहिलेले आहे, नगरसेवक राहिलेले आहे आणि महापौर राहिलेले आहे। त्याचबरोबर यतीन वाघ जे आहेत ते देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असताना महापौर होते। त्यानंतर ते पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत गेले आणि त्यानंतर आता पुन्हा ते भाजपमध्ये प्रवेश करतायत। तर तिसरं महत्त्वाचं नाव म्हणजे शाहू महाराज खैरे यांचं आहे। शाहू खैरे हे देखील काँग्रेसचं दिग्गज नाव आहे। काँग्रेसची एक मोठी ताकद शाहू महाराजांच्या माध्यमातून
नाशिकमध्ये होती. मात्र आता शाहू महाराज खैरे हे देखील भाजपमध्ये जाणार आहे आणि त्यांचा प्रवेश आता निश्चित झालेला आहे. साधारणतः 11 वाजता हे 3 मोठे प्रवेश सोहळे जे आहे ते नाशिकमध्ये होतील. मंत्री गिरीश महाजन यासाठी नाशिकमध्ये रात्री दाखल झालेले आहे आणि साधारणतः सकाळी 11 वाजेच्या सुमारास शाहू खैरे असतील, विनायक पांडे असतील आणि यतीन वाघ असतील, या 3 बड्या नेत्यांचे प्रवेश जे आहे ते भाजपमध्ये होणार आहे आणि त्यामुळे निश्चित आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपची एक मोठी ताकद या निमित्ताने वाढल्याचं पाहायला मिळणार आहे. निश्चितच लक्ष्मण, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद माहितीसाठी. तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते पुण्यातून. पुणे भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये 115 उमेदवारांची नावं ठरली आहेत. काल उशिरा मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील आणि कोर कमिटी सदस्यांच्या बैठकीत 115 उमेदवारांची यादी ही निश्चित झाली आहे. शिवसेनेला 15 पेक्षा जास्त जागा देण्यास भाजप तयार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पुण्यातून ही मोठी बातमी समोर येते. आपण बोलूयात या संदर्भात आपले प्रतिनिधी वैभव सोनोने यांच्याशी. वैभव, 115 उमेदवारांची यादी निश्चित झाल्याची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेला 15 पेक्षा जास्त जागा देण्यास भाजपचा नकार आहे. या सगळ्यांमध्ये पुण्यातली चित्र काय असेल? प्रियंका, महायुतीच्या जागा वाटपाची बैठक जी आहे ती जागा वाटप जे आहे ते अजूनही रखडलेलं दिसून येते. याचं कारण शिवसेना ही किमान 20 ते 25 जागांवरती आग्रही आहे. तर भाजपचं म्हणणं आहे शिवसेनेकडे विद्यमान केवळ एकच नगरसेवक आहे. असं असताना गेल्या वेळेस जे नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले होते त्यापैकी बरेचसे नगरसेवक हे भाजपमध्ये आलेले, त्यामुळे इतक्या जागा देणं हे शिवसेनेला शक्य नाही. साधारणपणे 15 जागांवर शिवसेनेची बोळवण करायचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र त्यापूर्वी काल रात्री हॉटेल रामी ग्रँडला भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये भाजपच्या 115 उमेदवारांची नावं जी आहेत ती निश्चित करण्यात आली. विद्यमान नगरसेवकांपैकी काही जणांना या यादीमध्ये पहिल्या यादीमध्ये स्थान मिळालेलं नाहीये. मात्र त्यापूर्वीच या 115 जणांच्या यादीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंतिम शिक्कामोर्तब केलं जाणार असून ही सगळी या सगळ्या उमेदवारांना तातडीने कामाला लागायच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. फॉर्म भरण्यासाठी किंवा प्रचारासाठी सुद्धा थेटपणे निरोप जे आहेत ते या उमेदवारांना दिले जातील. ज्यांची नावं या 115 जणांमध्ये सहभागी आहेत त्यापूर्वी ती मुख्यमंत्र्यांना दाखवली जातील आज आणि तातडीनं आजच हे निरोप दिले जातील. शिवसेनेसोबतच्या युतीच्या मात्र चर्चा ज्या आहेत त्या अजूनही सुरूच आहेत. शिवसेनेचे काही नेते हे नाराज दिसत आहेत दंगेकरांसारखे, कारण त्यांना या प्रक्रियेमध्ये घेतलेलं नाही, त्यामुळे वेगळं लढण्याचा त्यांचा आग्रह आहे. मात्र हे जरी असलं तरी भाजपनं त्यांची बाजू जी आहे त्यांचं काम जे आहे ते पुरेपूर चोख बजावलेलं आहे किंवा वेळेच्या अगोदर सर्वात आधी उमेदवारांची यादी जी आहे ती निश्चित करून काहीशी आघाडी घेतली असं म्हणायला हरकत नाही. निश्चितच वैभव, या संदर्भात आणखी काही अपडेट असतील ते तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. धन्यवाद माहितीसाठी. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने नवी मुंबईमध्ये 57 जागांवर दावा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपच्या 4 जागांवरही शिवसेनेकडून दावा करण्यात आलाय. शिवसेनेने भाजपच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षांना पत्राद्वारे ही मागणी केली. शिवसेना उभाठा पक्ष आणि काँग्रेस पक्षाची कोल्हापुरामध्ये संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत चर्चा सुरू असल्याचं काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी म्हटलंय. जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील बिघाडी दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निवडणूक प्रभारी माजी आमदार संतोष चौधरी यांनी आघाडीसाठी सकारात्मक संकेत दिले. शिवसेना ठाकरे पक्षासह MIM, मनसे, समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी पार्टी यांसारख्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची भूमिका मांडली. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने सर्व 19 प्रभागांमधील 75 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कोणासोबतही युती अथवा आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच भिवंडीमध्ये आज दुसऱ्या दिवशी इच्छुकांनी 556 अर्ज घेतले आहेत. तर एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती पालिका जनसंपर्क विभागाने दिली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने शिवसेना उभाठा पक्ष आणि मनसे युतीकडे मुंबईमध्ये 15 जागा मागितल्यात, पण मनसेला सोडलेल्या जागा मागितल्याने अडचण निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने शिवसेना उभाठा पक्ष
मनसे आणि काँग्रेस दोन्हीकडे सुरू चाचपणी ठेवली आहे। दरम्यान जोपर्यंत शरदचंद्र पवार पक्ष स्वतः चर्चा करत नाही तोवर सेना मनसे वाट पाहणार आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्यानं शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलाय। यावरून सुप्रिया सुळेंनी आपली प्रतिक्रिया दिली। नाराजी घरी चालते, नाराजी लोकशाहीमध्ये मान्य नाही असं म्हणत सुळेंनी जगतापांचे कान टोचलेत। अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी काँग्रेस सोबत जाणार नाही अशी घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। काँग्रेसकडून कोणताही ठोस प्रस्ताव न आल्याने वंचितने ही भूमिका घेतल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। शहापूर शहरामध्ये मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला। एकमेकांना पेढे भरून युतीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। जळगावामध्ये मनसेने थेट भाजप कार्यालयासमोर जल्लोष केला। ढोल ताशे आणि फटाके फोडत मनसे पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केलाय। पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी नृत्य करत आनंद व्यक्त केला। पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकातही शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकमेकांना लाडू भरवत जल्लोष साजरा केला। आपल्यासाठी आनंदाचा दिवस असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। शिवसेना ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भिवंडी शहर व ग्रामीण मधील पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये फटाके व मिठाई वाटून जल्लोष व्यक्त करण्यात आला। या युतीचा दोन्ही पक्षांना फायदा होण्याचा विश्वास भिवंडीमध्ये मनसे सैनिकांनी व्यक्त केलाय। धाराशिवमध्ये नगरपालिकेतील विजयाच्या बॅनरमधून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना डिवचलंय। धाराशिव नगर परिषदेवर भाजपची सत्ता आल्यानंतर लावण्यात आलेल्या बॅनरवर बाळ नाद करायचा नाही म्हणत नाव न घेता ओमराजेंना डिवचण्यात आलंय। इंदापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा यांनी पदभार स्वीकारला। यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते। मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाने दणका दिलाय। 26 जून 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज बांधवांनी केलेल्या संविधान बचाव आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ न्यायालयाने अजामीनपात्र अर्ज वॉरंट जारी केलाय।